तिकडे सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजप समर्थकांचं सोशल मीडियामध्ये जोरदार ट्रोलिंग होऊ लागलंय। स्थानिक आमदारांच्या विरोधाला न जुमानता भाजप हायकमांडनं बडगुजर यांना प्रवेश दिला। आता भाजपनंच केलेल्या देशद्रोहाच्या आरोपांवर भाजपलाच सवाल विचारले जात आहेत। पाहूयात एक रिपोर्ट। सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चौकशीअंती कोणतीही कारवाई झाली नाही असं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलंय। त्यामुळे बडगुजर यांना क्लीन चिट मिळाली का अशी चर्चा होतीये। आजपर्यंत बडगुजरांवरच्या आरोपांचं पुढे काय झालं यावरून भाजपला सवाल केले जात होते। मात्र तेच बडगुजर आता भाजपात आल्यानंतर चौकशीत काहीही आढळलं नसल्याचे संकेत फडणवीसांनी दिले आहेत। मात्र दुसरीकडे विरोधक सत्ताधारी नेत्यांची जुनी वक्तव्य दाखवून भाजपला सवाल करतायत। भाजपने देशद्रोह्यांना, अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना सगळ्यांना आता प्रवेश पक्षात देत चालले आहेत। आता प्रतीक्षा दाऊद इब्राहिमचा पक्ष प्रवेश हा भाजपमध्ये कधी होतोय आता एवढी त्याचीच प्रतीक्षा फक्त आता उरली आहे। वॉशिंग मशीन याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं, अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत, अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे। म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, SITच्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल। ही गोष्ट खरीच आहे की त्यांच्यावर टीका करण्यात आली होती। एक व्हिडिओ देखील आमच्या नितेश राणेंनी रिलीज केला होता, पण त्यानंतर आपल्याला याची कल्पना आहे की जो गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्याचं पूर्ण त्या ठिकाणी चौकशी झाल्यानंतर चौकशी अंती त्यांच्यावर कुठलीही कारवाई त्यात झालेली नाही आणि ते त्या पक्षात असताना या पक्षात आल्यावर नाही। आपल्या पक्षात कोणी येत असेल तर आपण निश्चितपणे त्याचं स्वागत करतो। अर्थात अपेक्षा हीच असते की त्यांचा जुना इतिहास काय असेल, वागण्याची पद्धत काय असेल ती बाजूला ठेवून आता त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नीती नियमांनी वागलं पाहिजे। पण त्यांनाही आम्ही समजावून सांगितलं की आपला पक्ष वाढवायचा। मुख्यमंत्री फडणवीसांनी जरी बडगुजर यांच्यावरच्या आरोपात काहीही आढळलं नसल्याचं वक्तव्य केलं असलं तरी विरोधकांबरोबर भाजपच्याच आमदारांचे सवाल गंभीर आहेत। भाजप आमदार सीमा हिरे यांच्या दाव्यानुसार सुधाकर बडगुजर यांच्यावर वेगवेगळे 17 गुन्हे दाखल आहेत। बडगुजरांवर लवकरच मोक्काही दाखल होणार होता। ती कारवाई टाळण्यासाठीच बडगुजर यांनी भाजपात प्रवेश केलाय। देशद्रोही सलीम कुत्ता याच्या बरोबर नाचताना त्यांचा व्हिडिओ, त्यांच्याबरोबर आतापर्यंत जवळपास 17 गुन्हे दाखल झालेले आहेत। आता गुन्हे असल्यावर त्यांच्यावर ॲक्शन ही तर होणारच आहे, त्यामुळे ती ॲक्शन कुठेतरी टळली पाहिजे। अगदी मोक्का दाखल होणार होता, मोक्का शेवटच्या टप्प्यापर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळे हे टाळण्याकरता प्रवेश करण्याचं भारतीय जनता पार्टीमध्ये ठरवलेलं त्यांनी असेल। बबन घोलप यांनी भारतीय जनता पार्टीच्या उपरण्याचा तोंड पुसण्यासाठी उपयोग केला। त्यांना हे माहिती आहे की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आपलाही असाच उपयोग भाजप करेल। सुधाकर बडगुजर हे भाजपामध्ये त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पवित्र झालेली आहे। नाथाभाऊला भाजपमध्ये प्रवेश देत असताना नाथाभाऊवर आक्षेप आहे म्हणून नाथाभाऊला प्रवेश दिला गेला नाही, त्यावेळेस भाजप पवित्र होत होतं। आतापैकी या सर्वांना प्रवेश देऊन भाजप पवित्र झालेला आहे। दरम्यान ज्या व्यक्तीचे संबंध दाऊद इब्राहिमच्या साथीदारासोबत जोडले, आता त्याचाच प्रचार करत फिरावं लागेल असं म्हणून सोशल मीडियात भाजप कार्यकर्त्यांचं ट्रोलिंगही जोरात सुरू आहे। नाशिकच्या स्थानिक आमदारांचा विरोध डावलून भाजप हायकमांडनं बडगुजर यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दिला। त्यामुळे ज्या भाजप आमदारांनी बडगुजर यांना गुंड म्हणत त्यांच्या विरोधात इतकी वर्ष राजकारण केलं, आता त्यांच्याच मांडीला मांडी लावून एकाच मंचावरून आमदारांना देखील भाजपसाठी मतं मागावी लागणार आहे। विशेष म्हणजे मकाऊत बावनकुळेंनी कॅसिनोमध्ये 3 कोटींचा जुगार खेळल्याचा जो आरोप झाला होता तो व्हिडिओ देखील बडगुजर यांनीच समोर आणल्याचा आरोप झाला। त्याच बावनकुळेंनी काल बडगुजर यांच्या खांद्यावर कमळाचं उपरणं टाकत त्यांना भाजपवासी केलं। सलीम कुत्ताचा साथीदार, दाऊदच्या मित्राचा सोबती, कुठे गेलं हिंदुत्व अशी टीका जी भाजप नेत्यांनी केली होती, तेच प्रश्न आता भाजपला विचारले जात आहेत। मात्र बडगुजर आता भगवाधारी झाले म्हणत त्यांना पवित्रतेचं सर्टिफिकेट भाजप नेत्यांकडून दिलं जात आहे। त्या बॉम्बला ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा
साथीदार सलीम कुत्ता हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता, पार्टी करतो एका बरोबर, अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। एक मिनिट अध्यक्ष महोदय, हा फोटोग्राफ पण माझ्याकडे त्याचा आहे। आदर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर उठलेले हे सगळे दाऊदचे लोक आणि हे उबाटा सेनेचे महानगर प्रमुख लोक या सलीम कुत्ता बरोबर पार्टी करत असतील तर हे कसलं बाळासाहेबांच्या शिवसेनेत? हा अध्यक्ष महोदय, काय कसलं बाळासाहेबांच्या निष्ठा? अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे नुसतं ह्याला अटक करू नका, ह्याचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे? अध्यक्ष महोदय उद्या जाणार तर तिथे काय तुम्ही बोला दर आणि तरवर काय, तेव्हा नागपूरला येईन ना मग प्रवेश त्याच्या झाल्यानंतर। बडगुजरांच्या हल्लीचा प्रवास हा हिंदुत्वाच्या दिशेने फार जोमाने सुरू होता। त्यांचा स्वतःचा मुलगा आमच्या हिंदू सकल मोर्चे जे काही महिन्या अगोदर त्या भागामध्ये निघाले, त्यांचे स्वतःचा मुलगा त्या हिंदू सकल मोर्चामध्ये खांद्याला खांदा लावून हिंदुत्वाचा विषय आमच्या बरोबर घेतोय किंवा मोठ्या जोराने आवाज करतो। म्हणून मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप द्यायची गरज नाही। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।